आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार1 न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। दोन गोष्टी आहेत, मी आणि मनीषाताई बोलत होतो तिथे। तर मला असं वाटतं की हे घर, हे जे कुटुंब आहे अजय दादांचं आणि प्रताप दादांचं, ते ऑलरेडी अर्ध भाऊंचंच होतं। ते ऑफिशियली फक्त इथे येणं बाकी होतं, कारण मनीषाताईंचे वडील म्हणजे आम्हा सगळ्यांच्यासाठी, बाबर कुटुंबियांच्यासाठी अनिल भोज आहे। म्हणजे महिलेचा वाटा महत्वाचा आहे मनीषा वहिनी, नक्कीच। वकील साहेब इथे जेव्हा बोलत होते आणि दादांचं आणि भैयांचं, म्हणजे प्रताप दादांचं आणि अजय भैयांचं जेव्हा आम्हाला ओळख करून देत होते, तर पुढची नावं दोन्ही जर काढून टाकली, शांत, संयमी दादा आणि अग्रेसिव्ह आणि धडाडीचं नेतृत्व भैया, हे आम्ही खूप पूर्वीपासून, आपण सगळेच खूप पूर्वीपासून बघतोय। आणि मला असं वाटतं की डिसले कुटुंबात दादा आणि भैया ही जी जोड आहे ती नक्कीच भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय, सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मोठं होणारं हे नेतृत्व आहे, हे दिसतच आहे। ही जी जोड आहे, ही जोड आपल्या सगळ्यांच्यासाठी एक आदर्श आहे। म्हणजे पूर्वी एक जोड आदर्श आहेच आणि आता भाऊंच्या कुटुंबात, आदरणीय भाऊंच्या कुटुंबात अजून एक अशी जोड या जोडीला सोबत आलेली आहे। तर मला असं वाटतं की ही जी ताकद, कुर्लीकरांनी ताकद मला वाटतंय येत्या इलेक्शनमध्ये दाखवूनच दिलेली आहे। लीड बद्दल मी काहीच बोलणार नाहीये, 460 लीड आपल्याला मिळालेलं आहे। फार आकडेवारीत मी जाणार नाही, कारण सगळ्यांना भूक लागली आणि सगळ्यांना भैया साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, त्यांचे शब्द आपल्या कानावर पडावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे। पण कुर्लीकरांचं प्रेम आता, आणि मला वाटतं वकील साहेब म्हटले की ज्या सगळ्या ज्येष्ठांची नावं घेतली ज्याच्यामुळे कुर्ली गावाची ओळख आहे, ते ज्येष्ठ कुठे जरी असतील तरी तिथेही भाऊंच्या सोबत असतील आणि तिथून ते बघत असतील की आता संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि आता इथून पुढे जी ताकद आदरणीय भैया साहेबांना या दोघांच्या माध्यमातून मिळणार आहे, त्यामुळे विकास तर झालेलाच आहे, विकास अजून भरपूर व्हायचा आणि आदरणीय भैया साहेबांच्या दृष्टिकोनाचा जो विकास आहे त्या विकासाला नक्कीच या दोघांच्यामुळे चालना मिळणार आहे। तर कुर्लीकरांचे आभार मानायची ही जी संधी मला तुम्ही सगळ्यांनी दिली त्याबद्दल सगळ्या कुर्लीकरांचे आणि इथे बसलेल्या सगळ्या महिलांच्या, प्रामुख्याने सायलीताई अमेझिंग। म्हणजे ज्या भाषेत आपण बोलतो ही भाषा सोडून, मातृभाषा आहेच, आपल्याला अभिमान आहेच, पण ज्या भाषेत आपण रोज बोलतो ती भाषा सोडून एवढ्या सगळ्यांच्या समोर येऊन आपल्या काकांचं कौतुक करणं हे वाखाणण्याजोगं आहे। तर एकदा सायलीताईसाठी टाळ्या आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।